नमस्कार. मला खात्री आहे की हा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे, कारण यामध्ये कायद्याच्या तत्वांपेक्षा रूढी परंपरा, माणुसकी, कौटुंबिक संबंध आणि सारासार विचार या गोष्टींवर जास्त चर्चा होणार आहे, जास्त विचार केला जाणार आहे. मी जे अनेक व्हिडिओ केले त्यामध्ये कायद्याच्या प्रश्नावर कोर्टाची पायरी या सदरात घटस्फोट आणि पोटगी या विषयावरही काही वाच्यता केलेली आहे. अनेक पक्षकार येतात. कुणाच्या मुलीला घटस्फोट पाहिजे असतो, कुणाचा मुलगा अडचणीत असतो, कुणाच्या मुलाला पगार नाही, उत्पन्न नाही आणि त्यापेक्षा कोर्ट कचेरीचा खर्च जास्त येत असतो. कुणाच्या पत्नीचे चालचलन ठीक नसते. एखादी सून आपल्या सासू सासऱ्यांची जबाबदारी घ्यायलाच तयार नसते. ती नवऱ्याशी चांगली वागते, मात्र सासरच्या मंडळींशी तिचा 36चा आकडा असतो. एखादी स्त्री खूप संशयी असते. नवऱ्याच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास नसतो. मग कौटुंबिक कलह सुरू होतात. अगदी घटस्फोटापर्यंत चर्चा जाते. दोघं वेगळे राहायला लागतात. मग नेहमीच्या चक्रात ते लोक न्यायालय, कोर्टामार्फत सामंजस्याच्या मीटिंगा, पोटगी, मुलाचा प्रश्न, सासरची इस्टेट, माहेरची इस्टेट हे सगळे भाग सुरू होतात. शेवटी विवाह संस्था किंवा वैवाहिक संबंध हे विश्वासावरच अवलंबून असतात आणि त्यामध्ये माझं तुझं असं खरं काय नसतं हेच आपण विसरतोय की काय असे वाटायला लागते. अनेक जण येतात, त्यांचा इस्टेट हा बायकोच्या माहेरच्या म्हणजेच स्वतःच्या सासरच्या इस्टेटीवर असतो. मेवणा सगळं खाऊन बसलाय आणि सासरे आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करतायत. तिचा हक्क नाही का? म्हणून मला काय नको त्यातले असं बोलत सगळा डोळा मात्र बायकोच्या इस्टेटीवर, तिला मिळणाऱ्या फ्लॅटवर, दागिन्यांवरच असतो. अनेक जणांना आपल्या आईवडिलांची सेवा बायकोनी करावी असे वाटत असते, परंतु तीच वेळ जेव्हा त्यांच्यावर येते तेव्हा पत्नीच्या आईवडिलांकडे वृद्धाश्रमात जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. अनेक कांगोरे या वैवाहिक समस्यांना आहेत. पती पत्नी हे दोघेही कमवते असतील तर मुलांची आबाळ होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मग ती सांभाळायची कोणी? त्यांचे पालन पोषण कोणी करायचे? त्यांना येणारा खर्च कोणी करायचा? यावरही वादविकोपाला गेलेले आम्ही पाहिले. बरं, सासूबाईकडे म्हणजे मुलाच्या आईकडे निवृत्ती वेतनाचे खूप पैसे आहेत. मग तिने आपल्या मुलांचे म्हणजे नातवंडाचे सगळे खर्च भागवावेत आणि सुनेनी मात्र ती जबाबदारी उचलू नये, सासूला वर्षातून एकदाही बघायला जाऊ नये, अशाही घटना घडतात. मी हे समजू शकतो की घटस्फोट, नवऱ्यावर विश्वासच नसेल, त्याच्यावर खूप व्यभिचाराचे आरोप असतील, व्यसनाधीनतेचे आरोप असतील, किंवा नवरा पराकोटीचा आळशी आहे, काहीच कमवत नाही आणि केवळ बायकोला त्रास देतो, मारहाण करतो, मानसिक शारीरिक छळ करतो. अशी जी काय कायद्याने स्वीकारलेली कारणे आहेत त्या कारणासाठी घटस्फोट मागितला
तर आपण समजू शकतो. कोर्टात अशी अनेक प्रकरणे येतात. परंतु आता सर्वात मोठं कारण आणि घटस्फोटाचं खरं कारण हे इगो हेच दिसून यायला लागले. मी नोकरी करते, मला इतका पगार आहे, माझ्या हक्काचं काय, माझ्या फ्लॅटमध्ये नवरा राहतोय, म्हणजे त्यांनी गुलामासारखं राहायला पाहिजे, अशी जी मनोवृत्ती यायला लागली ती जास्त धोकादायक आहे. आपापसातलं सामंजस्य जेव्हा संपतं तेव्हा ह्या वादविवादांना सुरू होतं. मग कोणतरी कुठला तरी वकील गाठतो, तो वकिलाला त्या परीने माहिती दिली जात नाही आणि मग अर्धवट तयारीने अनेक वेळा अशा वैवाहिक समस्यांच्या नोटिसा एकमेकांना दिल्या जातात. कधी पत्नीची नोटीस येते, त्याच्यात पतीवर वारेमाप आरोप केले जातात. काही वकिलांच्या स्वतःच्या खिशातले असतात, काही मीठ मसाला लावून पक्षकारांनी सांगितलेले असतात, नाहीतर तिच्या आई वडिलांनी, भावानी, मानलेल्या भावानी, हितचिंतकांनी, मित्रांनी असे सांगितलेले असतात. त्याची शहानिशा करण्याची यंत्रणा वकिलाकडे नसते आणि ते घाईगर्दीत आरोप लिहिले जातात. पण जेव्हा वेळ येते तेव्हा मग ते आरोप सिद्ध करणे केवळ मुश्किल नाही तर अशक्य होते. मग पुन्हा तेच बदनामीच्या नोटिसा, बदनामीचे खटले, दावे. आता या वैवाहिक समस्येमध्ये सर्वात मोठा अडसर आलाय तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचा. जसं अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर केला जातो असे आरोप अगदी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात होत आहेत, त्याच पद्धतीने या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा जास्त करून दुरुपयोगच होताना दिसून येते. जसा हुंडाबळीच्या तत्वाचा, सेक्शनचा गैरवापर पोलीस स्टेशन करतं किंवा पीडित महिला करते, त्याचप्रमाणे या कायद्याचा सुद्धा गैरवापर होताना दिसून येत आहे. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार होत नाही असे नाही, त्याचे प्रमाण कमी झाले असेही नाही, परंतु त्या कायद्याचा गैरवापर करून वारेमाप आरोप करणे पतीवर, पतीच्या सासरच्या माणसांवर किंवा पतीच्या नातेवाईकांवर असे आरोप केले जातात. सासू सासरे खरं तर लांब राहत असतात, नणंदा कुठेतरी लग्न होऊन गेलेले असतात, दिराचा तर या भांडणाशी काही संबंध नसतो, परंतु सर्वांना ओढून ताणून एकत्र केले जाते. प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून जी काही संस्था आहे त्यांना छापील फॉर्म दिलेले आहेत. मग चौकशीमध्ये ते एक एक कॉलम भरून घेतात आणि आपण जेवढे कॉलम जास्त रंगवू तेवढे जसे काय आपल्याला प्रमोशन मिळेल अशा पद्धतीने ती लोक त्याच्यात मीठ मसाला टाकतात. त्यात महिला सुरक्षा समित्या आहेत, म्हणजे सर्वच महिला सुरक्षा समित्या आणि सर्वच प्रोटेक्शन ऑफिसर असे वागतात असं नाही, त्यांनाही माणुसकीचे झरे असतात. पण सर्वसाधारणपणे आगीत तेल ओतण्याचे काम ही सगळी समाजसेवक मंडळी किंवा समाजसेवेची जबाबदारी असणारी, कुटुंब संस्था टिकवण्याची जबाबदारी असणारी मंडळी करते असे बऱ्याच वेळेला जाणवते. पूर्वी पोटगीची नोटीस दिली जायची, मग खालच्या कोर्टात म्हणजे जेएमएफसी कोर्टात किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात ती अडलेली नडलेली स्त्री 500 रुपये पोटगीसाठी वर्षानुवर्ष फेऱ्या मारायची, दर महिन्याला तारखा पडायच्या. नवरा थातूर मातूर आपले म्हणणे द्यायचा, अनेक वेळा यायचाच नाही. पण ही झाली तालुका कोर्टातली स्थिती. शहरात तसं नव्हतं. पतीला उत्पन्न चांगलं होतं, पतीची घराणी मोठी होती, गावातही ती असतात, पण तरी सुद्धा आपल्या पत्नीला पोसायची जबाबदारी घ्यायला तो तयार नसतो. अनेक कारणांनी त्यांच्यात वितुष्ट निर्माण झालं असतं. मग मुलाची जबाबदारी कोणी घ्यायची यावरनं भांडणं चालायची. मग कुठेतरी लोक न्यायालयात गावकी तडजोड व्हायची. आता त्याच्यात या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची भर पडली.
मग ते दावे किंवा ती प्रकरणं सुद्धा चौकशी अर्जाच्या स्वरूपात म्हणा, नवऱ्याला छळण्यासाठी दाखल केली जातात, असे हळूहळू निष्पन्न व्हायला लागले. त्यामध्ये पोटगीसारखी 500-1500 रुपये अशी मर्यादा नसल्यामुळे नवऱ्याच्या सॅलरीलाच, पगारालाच, उत्पन्नालाच हात घातला जातो. मग त्या संबंधातली कागदपत्रे, मग नवरा छळतो म्हणजे काय, त्याचे नातेवाईक छळतात म्हणजे काय, याबद्दल आरोप प्रत्यारोप होतात. अनेक कारण आहे. नवऱ्याची क्षमता, नवऱ्याचा स्वभाव, याबद्दल तक्रारी होत असतात. बरं, नवऱ्याला आता दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे या सगळ्या वादविवादात तो आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही, पत्नीचा स्वीकार करू शकत नाही. त्याचीही काही बाजू असते, पत्नीबद्दल आक्षेप असतात, संशय असतो, समाज माध्यमावर पत्नीबद्दलचे पुरावे मिळालेले असतात, टेलिफोन रेकॉर्ड असतो. त्यामुळे कुठेतरी वितुष्ट निर्माण झालेले असते आणि ते योग्य वेळी न मिटल्यामुळे, संवाद नसल्यामुळे गैरसमज वाढत जातात. तो अशा पत्नीला घरात ठेवण्यात उत्सुक नसतो, कारण त्याची खरी भीती असते की पत्नीने आपल्या जीवाचे बरे वाईट करून काय घेतले आणि कुठे चिठी नोंदवून, मृत्यूपूर्व जबाब देऊन, सुसाईड नोट ठेवून आपल्यालाच नव्हे तर आपल्या आई वडिलांना, घरच्यांना अडकवले तर हे नंतरचे उद्योग कोणी निस्तरायचे. या सगळ्यामुळे तो संसार करायला काही तयार नसतो. आणि मग पोटगी वाढली तरी चालेल, वकिलांची फी गेली तरी चालेल, कोर्टात वेळ गेला तरी चालेल, पण मला या बयेपासून घटस्फोटच पाहिजे, अशा निष्कर्षापर्यंत तो येतो. पुन्हा त्याला खतपाणी घालणारे त्याचे मित्र, सल्लागार असतातच. त्यामुळे तडजोडी खूप कमी होतात आणि ज्या काही तडजोडी होतात त्यांनी जास्त मन विषण्ण होतं. कारण शेवटी पत्नीची गुजराण कशी होणार हे महत्वाचा विषय किंवा हा घटक बघितला जातो. मग पतीला लमसम मध्ये मोठ्या प्रमाणात पोटगी द्यावी लागते, एक रकमी रक्कम द्यावी लागते, दागिने द्यावे लागतात, कधी कधी फ्लॅट, स्थावर मालमत्ता द्यावी लागते. अनेक वेळा यामध्ये पतीवर अन्याय सुद्धा होतो, पण कायदाच पत्नीच्या बाजूने असल्यामुळे त्याची समजूत घातल्यात येते आणि केवळ सुटकारा मिळण्यासाठी, घटस्फोटाची डिक्री मिळण्यासाठी, एकमेकांच्या समजुतीने घटस्फोटाची डिक्री होण्यासाठी आणि वेळ नसल्यामुळे, म्हणजे घटस्फोटाची घाई असल्यामुळे नाईलाज म्हणून पतीला तो द्यावा लागतो. अशीच नेमकी उलटी परिस्थिती पत्नीच्या बाबतीतही होऊ शकते. अनेक वेळा पतीविरुद्ध गंभीर आक्षेप असतात. पत्नी कामधंदा करत असते, मुलांची जबाबदारी स्वीकारत असते, पतीच्या फ्लॅटचे हप्तेही प्रामाणिकपणे फेड करत असते, पण पती व्यसनाधीन, गावगुंड किंवा उन्हाळणारा असतो. त्याला संसाराबद्दल काहीच काळजी नसते. मग कुठेतरी सत्व आडवं येतं. पत्नीला आपल्या करिअरची काळजी असते, निदान दुसरा डाव मांडून पुन्हा एकदा संसार उभा करण्यासाठी वयाची अडचण निर्माण होत असते, किंवा खरंच तिचं प्रेम आणखीन दुसऱ्या कोणावर तरी असतं, तिला दुसरं लग्न करण्याची घाई असते. आणि मग ती मला पोटगी नसली तरी चालेल, मला इस्टेटीमध्ये काही हिस्सा नसला तरी चालेल, पण मला कसंही करून तातडीने घटस्फोट पाहिजे, या निष्कर्षाप्रत येते. यात ओढाताण होते ती या दोन्हीकडच्या लोकांच्या, नातेवाईकांची, विशेषतः अपत्यांची. त्यांचा या भांडणात, वैवाहिक समस्येत काहीच दोष नसतो, परंतु त्यांचंही वाटप केलं जातं. मुलगा कोणाकडे, मुलगी कोणाकडे, एकच अपत्य असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, मग महिन्यातून किती वेळा भेटायचं,
त्याच्या चरितार्थाचं काय, शिक्षणाचं काय, त्याची व्यवस्था काय, आई वडील असतील तर त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची, त्यांच्या मानसिक स्थितीचा कोणीच विचार करत नाही. मुलांच्या मानसिक स्थितीचा कोणीच विचार करत नाही. हल्लीच्या घटस्फोटाच्या प्रकरणात जेव्हा तडजोडीला आपण बसतो तेव्हा पत्नीच्या मागण्या ऐकून थक्क व्हायला होतं. लाखो करोडोंमध्ये मागणी केली जाते. त्यासाठी पतीची परिस्थिती काय, पतीची क्षमता काय, सासरची क्षमता काय, आपल्या चुका काय याचा विचार केला जात नाही. मग शेवटी तो एक व्यवहार म्हणूनच उरकला जातो. त्यात भावना नसतात. जगायचं कसं आणि ओरबडायचं किती यापुरतेच सगळे विषय मर्यादित होतात. ही धोक्याची घटना आहे. पण तरी सुद्धा आता घटस्फोटाचे प्रकरण वाढू लागलेत. आपल्या समाज व्यवस्थेत जे एक अप्रत्यक्ष बंधन होतं त्याचे धागे पातळ होऊ लागले. अगदी वर्षा 2 वर्षातच घटस्फोटाची प्रकरणे दाखल होऊ लागलीत. अनेक कारणे असतील, काही खरी असतील, काही खोटी असतील. पण खरंच जर वैवाहिक समस्या मिटण्यासारखी नसेल, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना मध्यस्थी करून, मध्यस्थी घालून, वेळेल तर गावकीला मध्यस्थी घालून वैवाहिक समस्या सुटू शकत नसेल आणि खरंच जर दुसरा कोणताही पर्याय नसेल तर प्रामाणिकपणे एकमेकांच्या संमतीने घटस्फोटाचा अर्ज सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन किंवा योग्य त्या न्यायालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे असते. सर्वात त्यामुळे वाद कमी होतात. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तडजोडीने घटस्फोट घेऊन वेळ वाचवला जातो. दोघांनाही आपापल्या परीने जीवन जगायला मोकळीक मिळते. पण हे सामंजस्य सहसा दिसत नाही. मग जसा सल्ला मिळेल, बदसल्ला मिळेल त्या पद्धतीने पोटगीची प्रकरण दाखल करणे, फौजदारी केसेस दाखल करणे, हुंडा मागणीबाबतची प्रकरणे दाखल करणे, डोमेस्टिक व्हायलन्सची प्रकरणे दाखल करणे, अशी एक ना अनेक प्रकरणे दाखल करून घटस्फोटाचा विषय मात्र मागे ठेवला जातो. आणि मग काटशह म्हणून नवऱ्याकडून बऱ्याच वेळेला घटस्फोटाचे अर्ज दाखल केले जातात. मग नेहमीप्रमाणे तारखांवर तारखा, जबाबदारी, पुरावा, कागदोपत्री पुरावा या चक्रात नवरा बायको, पती पत्नी अडकले जातात. ज्यांच्याकडे मुलं असतात त्यांच्यावर जबाबदारी वाढत जाते. पोटगी, खर्च, मधल्या काळात होणारे आरोप प्रत्यारोप, इतर अर्ज, चौकशी अर्ज यात बराच वेळ जातो. जेव्हा घटस्फोटाची वेळ येते तेव्हा पुन्हा गाडी पहिल्याच प्रकरणावर येते. किती देणार, किती घेणार यावरती अडते. पुन्हा व्यवहार बघितला जातो. त्यामुळे मित्रांनो, जर अशक्यच असेल तर सामंजस्याने घटस्फोट मागणीचा अर्ज योग्य त्या न्यायालयात करणे, आपल्या धर्माच्या कार्यपद्धतीप्रमाणे, रूढी परंपरेप्रमाणे योग्य ती मदत घेऊन योग्य त्या न्यायालयातूनच घटस्फोटाचे प्रकरण निकाली करून घेणे हे अत्यंत महत्वाचे असते. मग काही जण स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली असतील, काही जण अन्य धर्माचे असतील, त्यांनाही कोर्टातून घटस्फोट घेण्याशिवाय पर्याय नसतो असेच म्हणावे लागेल. रूढी परंपराप्रमाणे केवळ गावकीत बसून 4 जणांच्या समोर घटस्फोट झाला किंवा तलाक झाला याला फारसा काही अर्थ नसतो. जोपर्यंत समोरून तक्रार येत नाही तोपर्यंत बऱ्याच प्रकरणात असे संसार दुसरा संसार करूनही मोकळे होतात. परंतु जर अडचण आली तर शेवटी पुन्हा कोर्टाचीच पायरी चढावी लागते. त्यामुळे वेळीच योग्य सल्ला घेऊन
घटस्फोटाचे प्रकरण दाखल करणे आणि शक्यतो आरोप प्रत्यारोपाच्या मागे न लागता जोपर्यंत तडजोड होते तोपर्यंत एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेणे याच्यासारखा सुवर्ण मध्य नाही. पण ते जेव्हा शक्यच नसेल किंवा एखाद्या पक्षकाराने किंवा पतीने किंवा पत्नीने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तुम्हाला छळण्याचेच ठरवलेले असेल, म्हणजे घटस्फोटही द्यायचा नाही, संसारही करायचा नाही, आर्थिक मदतही करायची नाही, पण केवळ अडवणुकीचा बदला घेण्याच्या वृत्तीने, छळण्याच्या दृष्टीने प्रकरण खितपत ठेवले जाते, तेव्हा मात्र तुम्हाला या कायद्यातील अन्य तरतुदींचा नक्की वापर करता येतो. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला घटस्फोटाचा अर्ज करता येतो. तो तातडीने चालावा म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करता येतात. सकृत दर्शनी पुरावा द्यावा लागतो, तो देता येतो. घटस्फोटाची जी अनेक कारणं आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे मग इम्पोटन्सी असेल, व्यभिचार असेल, बदफैली असेल, व्यसनाधीनता असेल, खूप जुना बळवणारा माहीत नसलेला आजार लग्नापूर्वी असून आहे, परंतु फसवणूक करून तो लपवण्यात आला, अशा प्रसंगीही घटस्फोट मिळतो, पण ते योग्य प्रकारे सिद्ध करावे लागते. शेवटी सामान्य माणसाला पटणारा कायदा हा न्यायतत्वात असतो. पती म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती पार पाडावीच लागते. समाजाने जी बंधनं घातली तीही पार पाडावी लागतात. पण तरीही जेव्हा नाईलाज म्हणून तुम्ही कोर्टात येता तेव्हा मग ते DV ऍक्ट खालचे प्रकरण असेल, पत्नीने वारेमाप आरोप केलेले असतील, खोटे आरोप केलेले असतील, तर ते खोटे आहेत हे सिद्ध करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा वेळी DV ऍक्ट झाल्यावर जी घटस्फोटाची प्रकरण दाखल होतात तीही महत्वाची ठरतात. त्यामध्ये DV ऍक्ट खाली प्रकरण चालू असतानाच घटस्फोटाचे प्रकरण चालू आहे म्हणून DV ऍक्टचे प्रकरण थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, किंवा घटस्फोटाचे प्रकरण दाखल करून त्याच्यात तडजोड केली जाते आणि शेवटी व्यवहार सांभाळले जातात. दुनिया बदलते, समाज व्यवस्था बदलते, मुख्य म्हणजे मानसिकता बदलते. ही मानसिकता पतीची असू शकते, पत्नीची असू शकते, मित्रपरिवाराची असू शकते, कुटुंबाची असू शकते, पण शेवटी सामंजस्याशिवाय पर्याय नाही.